जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. बंधू भगिनींनो, चैत्र अमावस्येपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत 12 अमावस्या येतात. तर या प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्व असते. येणारी आषाढ महिन्याची अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी दिव्याला स्वच्छ धुवून साफ करणे, दिव्याचे पूजन करणे, दिव्याला नैवेद्य दाखवणे अशी कर्म दिव्यासंबंधी करावी लागतात. तर चला आपण ऐकूया आता दीप अमावस्येची कथा व महत्व. आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या असे म्हणतात. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते. समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या ही पितृतर्पण करण्यासाठीही चांगली मानली जाते. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. त्यामुळे घरातील असलेला पितृदोष नाहीसा होतो. दीप अमावस्या कथा. पौराणिक काळामध्ये एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक राणी होती. ती दररोज देवपूजा करीत असे. नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करीत असे. एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली. त्याचा आरोप राणीने उंदरांवर टाकला. उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले. उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकले. त्यामुळे राणीची बदनामी झाली. घरातील राणीवर सर्वांनी आरोप केले. तसेच राणीला हाकलून दिले. पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर राजा एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले. सर्व दिवे एकमेकांना आपल्या घरी काय गोडधोड नैवेद्य भेटला, आपली कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते. परंतु राजाचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य मिळाला नाही, माझी पूजा झाली नाही. कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला राजवाड्यातून काढून दिले. त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले. तो दिवस होता दीप अमावस्येचा. राजा घरी गेला. त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली. राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली. तिला सन्मानाने राज्यात परत आणले. राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला. अशा प्रकारे राणीला दिवा पावला. अशी ही दीप अमावस्येची कहाणी. आपणास माझी कथा आवडली असेल तर लाईक व सबस्क्राईब नक्की करावे व ही कथा इतरांना शेअर करावी. कुंडली मार्गदर्शन, वास्तु मार्गदर्शन या माहितीसाठी 75 88 57 90 20 या क्रमांकावर संपर्क करावा.